सुप्रभात मंडळी. पुन्हा एक छानशी गोष्ट घेऊन मी निलिमा पटवर्धन तुमच्या समोर आले आहे. गोष्टीचं नाव आहे शिकार की शिकारी. लेखक कोण माहीत नाही, पण गोष्ट खूप छान आहे, विचार करायला लावणारी आहे. कोलकात्याची मोठी आणि नामवंत सर्कस, 150-200 कलावंत आणि 50 जनावरं. 50 जनावरांमध्ये 10 वाघ. लहानपणापासून सर्कशीत वाढलेले. कालांतराने सर्कस चालीनशी झाली. कलावंतांना आणि जनावरांना पोसणं सर्कशीच्या मालकाला अशक्यप्राय बनलं. शेवटी 10ही वाघांना बंगालच्या जंगलात नेऊन सोडण्याचं ठरलं. ठरल्याप्रमाणे 10ही वाघांना पिंजऱ्यात कोंडून ते पिंजरे ट्रकमध्ये ठेवून वाघांना जंगलात सोडण्यात आलं. 8व्या दिवशी समजलं की 10 पैकी 7 वाघांची जंगली कुत्र्यांनी शिकार करून त्यांना ठार मारले. जन्मभर सर्कशीत राहिलेल्या वाघांना पिंजऱ्यात रोज आयतं मुरदाड मांस मिळत गेल्याने ते शिकार करायचे पार विसरून गेले होते. या उलट जंगलात जन्मलेल्या कुत्र्यांना शिकार केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही हे समजल्यामुळे ते उत्कृष्ट शिकारी बनले आणि त्यांनी स्वतःचे पोट भरण्यासाठी चक्क वाघांनाही वाघांचीही शिकार केली. आपलंही तसंच आहे. स्वतःच्या जगण्याचा आनंद न घेता आयुष्यभर वणवण फिरत राहायचं. माझ्या मुलांना मी बंगला बांधणार, जमीन जायदाद देणार, धन दौलत पैसा अडका सारं जमवून ठेवणार. माझ्या माघारी माझ्या मुलांना कशाचीही कमतरता भासली नाही पाहिजे. मुलं आयुष्यभर आनंदात जगली पाहिजेत म्हणून कितीही आटापिटा. खरं तर आपण आपल्या मुलांना सारं आयतं देऊन त्यांना करण्यासाठी काही कामच ठेवत नाही. म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना सर्कशीतले वाघच बनवत नाही का? या उलट ज्यांच्या घरी 3 वेळच्या जेवणाची मारामार असते अशी गरीब आणि सर्वसाधारण घरची मुलं स्वबळावर शिकतात, टिकतात आणि संसार उभा करतात. ज्याप्रमाणे जंगली कुत्र्यांना शिकारीशिवाय आपण जगूच शकत नाही याची खात्री पटते आणि तो तरबेज शिकारी बनतो. अगदी त्याचप्रमाणे सर्वसाधारण घरची मुलंही जे करायचं ते मलाच असं म्हणून तन मन धन सोडून अपार कष्ट करून स्वतःचं आयुष्य घडवतात. आयतोबा मात्र कधी ना कधी कोणाची तरी शिकार बनतात. संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी संतती निर्माण करा. आपणच ठरवा, आपण आपल्या मुलांना शिकारी बनवायचं की शिकार बनवायचं. विचार करण्याजोगी गोष्ट आहे ना मंडळी. तर नक्की विचार करा आणि ठरवा. खूप छान विचार आहे, विचार करण्याजोगाच विचार आहे आणि ह्याकडे अगदी दुर्लक्ष करून चालणार नाही. मला तरी निदान तसं वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा मला. माझ्या यूट्यूबच्या चॅनेल गप्पा गोष्टी या ह्याच्यावरती कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की आपलं मत नोंदवू शकता. तो उद्या अशाच एका नवीन गोष्टीसह भेटूया. तोपर्यंत बाय बाय.